माल पेरला हरभरा निघाला का? काही दिसते का? काही बोंड कांड दिसते का? काही नाही, उली उली दिसते. पहिला लय मोठा झालता बिचारी, लय साजरा झालता. तू आता पाहिलता, तू तर आलती त्या दिवशी वावरात. साजरा झालता की नाही? काय करा या पाण्यानं लय नुकसान केलं लेकानं. जा वक्ती यायला पाहिजे होतं तर वक्ती आलं नाही. हा, आता नसतं लय पिकायचं नुकसान झालं. बरं, पराठीचा कापूस मग तुरावाले लय फटका बसला, हरभरेवाले तर मातीतच गेले. हरभरे प्रत्येकाले मोळा लागला ना, लय हरभरा जैल आले पाण्यानं, लय नुकसान झालं. आपल्या शेजारच्या त्या दहेरामचं ईश एक्कर कोरा हरभरा पेरला होता लेकानं. ईश एक्कर वखरला. आता म्हणलं कायच करावं आता. काय म्हणे भाऊ, काय करता म्हणे, घरचाच ट्रॅक्टर त्याचा, ट्रॅक्टर घातला लेकानं सरकाशी दान, जाय तिकडे पेरलं बी ट्रॅक्टरनच. आज वखरला आणि सकाळी लागे पेरून टाकला. बरं केलं म्हणलं ते. हो ना, विष खरं हरभरा वखरला नाही त्यानं. काय करीन? बरं आहे ना, नाही तर ते काय होय, अति एक झाड ती एक झाड, आणि काय झडती लागते त्याची ते पुरलं. पण का आता उशीर झाला, जसा हरभरा पेरेल तर काही मग झडती मार खाईन नाही. आता ते काय लेख, आता ते पिकावरच कळीन. मग काय तर किती म्हणलं तरी 15-20 दिवस मागं गेला आता हरभरा. हा, आता काळावरचं पेरणं कसं राहते, हे मागचं हे जरसक आता 19-20 होतेच. पण काय करतो, वावर कोरं ठेवायला पुरते का आतापासून? हा, त्याच्यापेक्षा निघलो असेल ना, जेवढा होईन तेवढा असं खर्च पाणी निघाला तरी बस. हा, काय करतो, शेतकऱ्याची गती लय न्यारी, लयच बिकट आहे. लोक म्हणतात की असं तसं. अरे बा, काही नाही ना. बरंच बरं आहे ते, त्याचं त्याला माहित राहते. तो सखाराम बा मग फक्त लढ्याचा राहिला म्हणे, पराठीले उधळा कापूस आहे पण बायाच भेटून नाहीत राहिले. गावातला मजूर नाही. गावाबाहेरचे सांगले तर 14 रुपये किलो कापूस पडून राहिला त्याले, तरी बी म्हणती या तरी मजूर नाही. सांग काय करा? हा, पण बरे 14 रुपये किलो कापूस येचून घरात आणा तर त्याला भाव का आहे? हा, इक्याच्या बाबतीत काही भाव नाही. बेकारच काम आहे ना. म्हणजे ते याचाही नाही पुरत नाही, अशी गती आहे शेतकऱ्याची. काय सांगता आता. हो ना बाई, मग काय तर आपलं बरं झालं बाई, नाही कापसाचा याचा होऊन गेला, नाही तर आपण बी अटकलो असतो म्हणलं. अहो पण आता दुपारच्या वेळेस दुसऱ्यांदा भेटत नाही ना, वावर फुटलं नाही का? मग आता बायाचा मेळच नाही. मी म्हणलो त्याला, म्हणलो आता आपल्या ज्याचा सुरू होता ना निलेशचा, निलेशला म्हटलं बाय बाया बंद करू. अरे बाबा, बाया त्याच्याच वावरात नाही आल्या. त्याच्या गावात घेतला त्यानं होका तिकडे गोसा करते ना, मजुरी भरला, चायचिंगा झाला ना आता. काम पहिल्यासारखं नाही राहिलं काम आता. ते त्याच्यातच असतात, ते ऐकत नाही आता मालकाचं काही. अव मी म्हणते पाय 1 रुपया किलो वाढून द्या, पण आपल्याकडे घेऊन घ्या बाया. काय करता? हा, पाणी सांगेलाय म्हणतात, पाणी गिनी आलं तर अजून कापसाचा निघाला, त्याच्यापेक्षा 1 रुपया किलो ना मात काय होऊन राहिलं. अव तो कापूस याच्याला तर पुरला पाहिजे, याचाही देतो का निरा. त्याच्यापेक्षा मी तो म्हणतो त्याला म्हणा लागते याचा आणि घेऊन जा, नाहीतर त्याला काही भाव नाही. घरात आणून काय करतो त्याचं अशी गती आहे. कावला जीव मा फक्त कावला. काय करतो, त्या पिकालाही कावला, त्या पिकाच्या भावालाही कावला, आणि मजूर आला तर त्याच्याही पेक्षा कावला. पीक आपण एवढं काबाळ कष्ट करून पिकवतो, जीवाचं रान करून त्याला घरात आणतो, आणि भाव पाहायला कवडी मोलाचा भेटते. हा, काय सोयाबीनला 2 वर्ष झाले भाव नाही, ते सोयाबीन घरात पडेल आहे. हरभरा जैला डबल पेरला, त्याची काही अजून काय भेटते काय नाही देवचा नाही. आणि बरं येऊ नाही त्याला भाव का आहे? हा, कवडी मोलाच्या भावाने का लागते. हा, पराठीचं बी तसंच. कोणत्या पिकाले बराबर भाव नाही बापा, की ज्यानं शेतकरी असा खुश होईल असं तर नाहीच आहे काही. एखाद्या वर्षी टमाटे कांदे महाग झाले की लोक तळाल उडतात. टमाटे महाग झाले, कांदे महाग झाले, खाव काय. अरे आम्ही काय खातो याचा तर विचार करा. आ, समज वाढलं तर चालते लोक इले, पण शेतकऱ्याचा माल नाही वाढला पाहिजे. त्याचं म्हणणं आहे कांदा टमाटो ते नाही वाढलं पाहिजे. तो पेरणारा मेला तर चालते, तिकडे त्याचा खर्च नाही निघाला तर पुरते, पण त्याचे भाव नाहीत वाढले पाहिजेत म्हणतात लोक. बाकी महागाई भेटे ना गगनाले. काय करतो शांते, विचार केला की डोकसं फुटते असं वाटते. पण काय करतो, वावरात गेला की असं वाटते काय ही काळी माती आहे आपली माय होय, इले का तसं राहू देता. हा, इले हिरवा शालू नेसवाच लागते. आपण पेरतोच. हा, तिकडे सोनं गहाण ठेवू का तिकडे व्याजानं काढून आणू, शेवटी पेरतोच. माल जमा कराच वाटते. शेतकरी होय, त्याला माल वावरात जर वाया गेला तर झोप लागेन का? त्याला तर वाटते तो कसा ना कसा करून घरात आणाव
हा, पांढरं सोनं म्हणतो आपण पराठीले, ते वावरात जसंच फुटलं आणि वाया गेलं तर आपल्याला गमते का? भाव भेटो ना भेटो आता ते बरंच बरं आहे. चल बा, येतो मी, जातो बायाच्या अंग पाहतो आणि त्याला बी म्हणतो ते फवाऱ्याचं औषध पाठवून दे म्हणतो बा. फवाऱ्याचं कसं लोकांना मारणं गिरणं सुरू केलं तर आपलं सबळ नेमनेटकं असलं पाहिजे. भेटला गळी की देतो सुरू करून. जाऊ दे, जे लोकांचं ते आपलं, फालतूचं डोक्याला ताण नका लावायचं. जाऊ दे, आपलं अर्ध्यातही भागते, आपल्याला काही एकाची आशा नाही. हा, जास्त टेन्शन घेऊ नका मी म्हणतो. म्हणूनच तर आपण खुश आहो, कारण आपलं अर्ध्यातच भागते ना, आपण एकाच्या मग पळतच नाही ना. म्हणून शेतकरी जिता आहे खरं तर. नाही तर काय तर जिताच म्हणा लागते. खुश आहे की नाही त्याचं त्याला माहित, बिचारेले का त्या अंतकरणालेच माहित आहे. पण जिता जरूर आहे तो, काऊन की एकीच्या माग लागत नाही तो, अर्धीतच खुश राहते. हा मी कायले टेन्शन घेऊ शांती, मी नाही घेत टेन्शन. मी लय हाळाचा शेतकरी आहो. मी का अशा तशाले बागतो का? अशी तर लय संकट पाहिली म्या, काही होत नाही. येतो मी वावरातून. बरं, कुठे मग हरभऱ्यात चालले का बायाच्या अंग चालले? मग बाया पाहता का सकाळी कापसाले? बायाचा पाहतो ना बा काय मेळ आहे तर. हा, जरा कोणाले म्हणून सोडून ठेवतो, लागला तर लागला नंबर आपला बी. आता 2-3 दिवस तसा टाइम आहे आपल्याला, 2-3 रोज चालते. पण ते बायाचा मेळच नाही ना बा, लय चालू आहे ना बायासाठी. कापसाले बायाच नाहीत बा. हो पा, काय करा माय, जे नाही ते डोक्याला टेन्शनच आहे माय बाई. पीक झालं तरी टेन्शन, नाही झालं तरी टेन्शन. काय माय बाई येत माय, सांग बाई आता काय करा. मी म्हणू का नाही या दोघी तिघी गेले पाय, माणसाला म्हटलंय नाही तर गेलेच तुम्ही या दोघी तिघी जणी घेऊन. जेवढा झाला तेवढाच येसला असता आम्ही. अजी म्या काय म्हणलं नेऊ का 2-3 बाया, मी जातो. हा, जेवढा झाला तेवढा घेऊन येतो म्हणलं. उष्ट करून नाही ठेवा लागत. 15 दिवस असतं का ते 2-3 बाया घेऊन जाऊन. पात भेटली तर मी पातच पाहतो. 2 दिवसात जी कळले तिकडे. पहा मग, नाही तर मग म्हणलं जसं नेतो मी या दोघी तिघी. बरं पहा मग. हो, पाय तुम्ही काय मेळ आहे तर. माय बाई शांताबाई, काय मग मीना, ये ना. काय म्हणत होती? काय नाही, मी म्हणलं शांताबाई, सकाळी तुमचं रिकांबर आहे का जसं? काय ले माय बाई? नाही, मी म्हटलं ते आता वास्तूचा आहे कार्यक्रम, तर म्हणलं हे पा काही आणू म्हणलं. जसं आता कोणी बाहेर गिर घेऊन येते जसं काही, तर मग द्याले साड्या गिड्या. नाही साड्या द्याव का काय द्याव शांताबाई, तुम्हाला काय वाटतंय? हो माय बाई, हो तो वास्तू आलं माय. नाही ते पाय ना साड्या दे, नाही तर मग हे पाय साड्याच्या बदल्यात ना आजकाल बाया कसं करतात, काही पितळेचा ताट देतात, नाही तर साजरा प्याला गेला देतात, नाही तर बेडशीट देतात, चादरा देतात, साजऱ्या सतरंज्या देतात. काही जसं घरात वापरल्या जाईन असं, कपाचा शेट म्हण का सरबताचे प्याले म्हण असं देतात. जसं आता साड्याचे बोंद्र कसे, हे पाय तू मला दे आणि तेच मी दुसऱ्याला देतो, अशीच गती आहे. हा, लग्नातला एरणे आणि त्या लग्नातला आलं बोंदर दुसऱ्या लग्नातला एरणे, म्हणजे ते असं पार्सलच हिंडत राहते ना इकडले इकडे. आता त्यातली गोट घालायच्या कामाचे असतात का ते? काही देतात. त्याच्यापेक्षा कसं साजरी दिली तर घरात कोणी वापरते, जसं सतरंजी म्हण का चादर म्हण, जसं असं म्हणतो बाई मी. तो बजेट न शेवटी कसं राहते बाई, बजेट राहते. तो हिशोबानं पाय माय बाई असं मी म्हणतो. पण हो बिचारा, हो साड्याचं खरंच तसंच राहते. कोणी घालत नाही आजकाल, माय हलक्या फुलक्या साड्या घालते का कोणी? हो बिचारा, ते ताटा गिटा दिले तर वापर, नाही तर आरतीले तरी होतात. नाही आरतीले होतात. मग काय करावं जी, तुम्हाला काय वाटतं शांताबाई? पितळीचे ताटं द्या होते, तेवढाच भेटेल ना, 100-150 लोक भेटतील त्यात. नाही ते ठोक मध्ये, नाही तर काय तर ठोक मध्ये 30-35 घेशील ना तू, समजा किती घेतो माय. हो तेवढे लागतातच आता वजे वजे. आता धरा ना शांताबाई, माया भाऊजे माया कळलं गणगोत काही, मंदाचं गणगोत. आमच्या आशाबाई मन लागे सतुबाई, त्याच्या गावातल्या चुलत सासा गिसा 2-4 जणी सांगतो. आशाबाईच्या घरचे समजे जण, असे जसे होतातच ना आता 30-35 जण बाया व्हायला काय उशीर लागते माय. मग हे पाय असं कर, मग पितळीचे ताटच घे, 150 रुपयाला लागेल ते तुले, मला तर वाटते ठोक मध्ये. आता मा बहीण आणले होते, तिला विचारेल मी केवढ्यात पडलं तिला एक ताट. नाही तर मग 17 घेतलेच चालतात. मग त्या जशा महागा गिगात जातील तर हे ताट बरं राहतात, लहान मोठं साईज राहते, आणि त्याच्यात मीडियम साईजचं घे, मोठं खायला घेतो. तूच काय जास्त उलायत जातो. पाय मग त्याच्यासाठी आली मी. म्हटलं चांगला सल्ला आपल्याला शांताबाईच्याच घरी भेटू शकते, मग तसंच करू. पण हे पा मग मा सांगा चला बाई, तुम्ही ते मला एक फटा घेऊन द्या. आणि लागे म्हणले पा
बाकीचे काही देऊ पण मला 2 साड्या बी घेऊन देतात साजऱ्या. आता जशा मानंदा येतील तर हा दिवाळीची तेली साडी नाही घेतली तर बैले म्हण का आशा बैले म्हण तेच आता ऐराची साडी आणि तेच आता दिवाळीची आणि काही मानवत ते. पण तू दिले 2 साड्या देईन बाकीचे समजायले मग ते ताटत देईन. हे पण मी ना 150 रुपयाचं ताट साजरं भेटते ते ठोक मध्ये भेटते 150चं. मी म्हणतो 150चं पावणे 200 लोक तर भेटते त्याच्या कमीच भेटा पाहिजे जास्त नाही. तेवढ्याची साडी म्हणशील तर हाय का घालायच्या कामाची सरम लागते कोणाच्या हातात देशील तर त्याच्या मनाने ताडवर राहते ना द्यायला साजरं दिसते समोरच्याला वाटते की आपण वयर आणला तर काही ना काही चीज झालं. नाही तर ते बोंदर दिला हातात किती नकार वयस ना पाडते म्हणते घरी फालतूचा पेटीला वज आणि दुसरं लगन शोधत राहते की कुठे वयर करून कुठे हे कटू. हो माय बाई खरंच आहे ते. पण मग हे बा मग चालते मग ताटच घेऊ पण संग चाल जा म्हणलं. सकाळी चालसान का मग दुपारून जसं दुपारून स्वयंपाक पाणी झालं मा धंदा झाला की चालसान का संग. सकाळ माय विचारतो ना मी आमच्या घरी बाई ते कापसाचं येतं चालू आहे ना माय बायच नाही भेटू राहिला बेचारे मी ना. हे बाय भेटो की नाही भेटो मी तुला सांगतो. तू काही म्हणत आहे तू घरी वाचतो असं काही म्हणून मला जर बाया नाही भेटल्या ना तर मावावर 2 दिवसासाठी चालतो बाई. कसंही करून चाल मा पिक्का वाया गमावतो का मा एवढा मोठा कापूस. तू म्हणशील ना तर मा कापूस झाला की मी तो घरी मुक्कामीच येतो सबन तुला करू लागतो होय नव्हे ते. पण आता बाया जर भेटल्या तर काही गरज नाही का परी. तो जेठ म्हणतात की बायाच पाहतो मी जसं कसं पात सांगितली की पातीतल्या बायाला मोठ्या राहतात जशा बात होते मग. पण नाही भेटल्या तर मग जसं म्हणते पा चाल जो बिचारे मावावर आता 2-3 जणी जाऊ आपण. मी म्हणतो बाकीच्या आपल्याला आपले टोयस घेऊन जाऊन कसं आपल्याला 4 दिवस लागतील 15 बाया 2 दिवसात येतील तर आपल्या 2-4 बायाला 4 दिवस लागतील. पण माल तर घरात येईन असं म्हणतो मी जसं. नाही हो शांताबाई मग तसं काही नाही माय काही सांगजा तुम्हाला जर बाया नाही भेटल्या ना ते येऊ आम्ही असं काही नाही. पण मग घरी बी आला की माघारचा कार्यक्रम तोंडावर आला तुम्हाला बी माहित आहे. माय तुला सांगलं ना मुक्कामीच तुम्ही तो घरी तू टेन्शन नको घेऊ. मग फक्त कापसाचा याचा होऊ दे तेवढा म्हणजे कसं डोक्यावरचं टेन्शनच जाते. मी ना काही म्हण माणसाले ना टेन्शन झालं बिचारे बाया भेटून नाही राहिल्या वावरात गेले की कापूस बद फुटेल पराठे दिसते. मन लागते काय मा झाला बाई शांताबाई याचा साजरा आम्ही घरच्या घरीच नेसला बाई अन लागे आमली इमली होतीच माझ्या संग इमली बिन लागे माझा सभा आम्ही तिघाईनच येसलो. हो ना मी नाही आता तलवावर बी कमी आहे की नाही तर होते. आता एवढ्या मोठ्या नंबरात 2-3 बायले फोडायला पुरत नाही ना उष्टी करायला नाही पुरत ना म्हणून मग आमचं अडते ना काम. त्याला कसं 2 एकर भातच जसं 2-3 जण गेले तरी होते येस ना जसा. हो बाई तो तर हाच बाई फरक मग नाही येतो मी काही काळजी नका करू. भाऊले म्हणा काही टेन्शन नका घेऊ नाही भेटल्या बाया तर आम्ही येऊ. पाहू काय 5-6 जणी जाऊन 2 दिवसात 3 दिवस लागेल काय आपलं घरचंच काम आहे पायटीत जात जाऊन लय येतो झाकट पडल्या. किलो न म्हटलं की बाई कापूस उरकते. हो माय हे पाय तुम्ही म्हणसान ना तर तुम्हाला मी 1 रुपया जेवढे हा माणूस देईन ना तेवढ्यावर 1 रुपया वाढून देईन झालं. पण मा कापूस तेवढा येचून द्याचा. हा बोला बाई कशा कापूस साड्या प्राइस काय. मी ना किती लोक घेतो फारी फार शांताबाई 500-500च्या घेऊ दोघीले है ना. माहिती तू सांगतो बाई मी काय सांगू बाई तो नंदाईला घ्या लागतात. नाही शांताबाई 500-500च्याच घेऊ. म्हणजे कसं सत्तूबाईला नाशाबाईला साडी देईन आणि बाकीचे मग नाहीतरी आपण ते हेच घेऊन राहिलो ना बेडशीटा तर मग त्या दिल्या जातात. आता या दोघी बहिणीला कसं दिवाळीची साडीच नाही घेतली तर त्यातल्या त्यात होऊन जाते जसं मा म्हणणं आहे की नाही. हो बरोबर आहे ना. आम्हाला भाऊ 500 पर्यंत दाखवा 450-500 पर्यंत. ठीक आहे. अरे रामो तो 500वाला आता आलेला स्टॉक आहे रे तो लेटेस्ट वाला. अरे काय बा शांता मावशी तुम्ही लय दिवसानं आल्या दिवाळीची काही खरेदी केली नाही का आल्या ना तुम्ही दुकानात. नाही म्हटलं भाऊ यंदा दिवाळीला साईज नाही घेतली खरं तर नाही तर तुमचं दुकान सोडून घेत नाही की मी दुसऱ्या इकडे. मला तुमच्याच दुकानातला मला लय पसंत पडते साजरा असते. ते म्हणलं उन्हाळ्यातली साडी लय साजरी निघाली म्हटलं भाऊ दिवाळीत घेतलीच नाही खरं तर म्हणून आली नाही बापा. आता या बाईच्या घरी ना घराचा वास्तू आहे त्या वास्तूसाठी मग ती घेऊन राहिल्या. अरे मग वास्तूसाठी मग 2 साड्या कसं का घ्या ना तुम्ही म्हणजे द्याग्यासाठी पाहिजे का द्याग्यासाठी मस्त मला येईल ना आपल्याजवळ आहे ना 200-150 रुपयाला तुम्हाला साडी पडेल ते ठोकमध्ये. किती घ्यायचं तुम्हाला तरी 50-55. नाही बाबा एवढं नाही ते 2च फक्त मुकी रे त्याला नको सांगू. ते त्याला का पटणार आहे का बेडशीट त्या दुकानात भेटतात का तो तर आपल्याला साड्या घ्यायलाच फोर्स करायचा भाई तू मुकीच नाही. ते 2 नंदाईसाठी घेऊन राहिली भाऊ चांगल्या साड्या
घरच्या घरी कार्यक्रम आहे तिचा. आणि ते मग ते बाकीच्यासाठी की नाही तिनं पितळच्या प्लेटा ठेवल्या. ते पितळच्या आरतीचे ताट नाही देत, ते घ्यायचा विचार आहे तिचा. पण साड्या म्हटलं तर म्हटलं नाही, भाऊच्याच दुकानात जाऊ म्हटलं. दाखवा ना लवकर आम्हाला, कामही आहेत बापा, दुसरं काय. बाकी कसं काय भाऊ? बाकी काय बा मावशी मजेत. अरे आंद्रे लवकर आण. काय बापा त्याला म्हणता आंद्र्या, आणि त्याच्यापेक्षा तूच जाय आणि घेऊन ये. ते बसल्या बसल्या शांता मावशी करून गप्पा करून राहिला. अजून एवढं मोठं सामान राहिलं मा घ्यायचं, मला बरं घरी जाणं, संध्याकाळचा स्वयंपाक मग थोडा घोर आहे का? बोला मावशी अजून काही.